संघ मालक संघ नायक येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती। गोलंदाज निखिल फुल टॉस त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर। इट्स आउट ऑफ द पार्क। MVPL षटकार। नवीनच चेंडू द्यायचंय। चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीनच असणार आहे याची देखील आपण नोंद घ्या। क्या बात है ज्युनियर चेतन पाल येत आहेत मंथन वेलकम। मुकेश गायकर आहेत मेन पंच। बॅकफुटला गेले टॅप करण्याचा प्रयत्न धावाची संधी आहे। फिल्डरने काय केलं हा देखील प्रश्न पडलेला आहे। जर निखिल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं या चेंडूवरती, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत उमेश पालवे। मनीष म्हस्कर यांचं देखील आगमन होत आहे। वेलकम मनीष स्वागत आहे। रोहनजी तरे प्रेमदादा स्वामी 11 संघ इन ऍक्शन मध्ये असेल त्या टीमचे संघ मालक आहेत। अपील करतायत आणि अपीलला फेटाळले पंचांनी। प्रमोद पवार नाराज आहेत। डॉट बॉल येतो धावसंख्या आपण पाहू शकाल 59। ऑन साइडला स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे। कार्बन कमाल कॅच आदेश भोईरने MVPL सीझन 6 मधील हा सर्वोत्तम झेल पकडलेला आहे आणि झेलसाठी आय थिंक प्रेम सुरोशी यांच्याकडून गिफ्ट देखील असणार आहे। थँक्यू। क्या बात आहे पेरुभाई वेलकम स्वागत आहे। नक्कीच त्यांची आता वेळ झालेली आहे 12 वाजलेले आहेत आणि पेरुभाई स्टँड गच्च भरलेला आहे। पेरुभाई स्टँड नक्कीच महेंद्र जगताप क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांचं खूप प्रेम आहे। सीमा रिसोर्टला कोणती स्पर्धा असेल पेरुभाई स्टँड हाऊसफुल असतं। जर निखिल पाटील यांनी मनीष धुमाळ यांचा विकेट घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। गणेश चिविलकर हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार।
अजून एक तडाखा बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार 2 इन अ रो 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 71-71. असं वाटतंय की 150 होतील 8 ओव्हर मध्ये. चला पाणी घेऊन जा. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. पाणी घेऊन जायचं आहे. 4 षटकांमध्ये 71 बनवलेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 71 बनवल्यात या मॅच मध्ये. सुरुवात दमदार केली आहे SR11 या संघाने. क्या बात आहे. 5वं षटक. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले. फक्त 3 प्लेयर बाहेर असतील. धावसंख्या आहे 71 धावा. मंगल लोखंडे क्या बात आहे. फक्त 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक खेळाडू स्क्वेअर लेगला आहे. एक खेळाडू आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनला आहेत. वाईडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या मध्ये. आणि एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफला आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रियाज बंटी पटेल. डान्सिंग डाउन द विकेट. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 7777. चेतन पाल यांच्या माध्यमातून पुण्याचं काम या स्पर्धेसाठी. पाण्याची व्यवस्था. जल है तो कल है. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत उमेश पालवे. येत्या डॉट बॉल. धावसंख्या 7777 धावा धावफलकावरती. मुकेश गायकर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. स्वप्नातील बाईक जिंकली आहे कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये. पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये स्क्वेअर लीगला. आदित्य आहेत. चांगली फिल्डिंग. फेकी देखील चांगली झाली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 78. 5वं षटक हे सुरू आहे. षटकारांचे हॅट्रिक.
थँक्यू सो मच. सलग 3 षटकार लगावलेत मनीष धुमाळने. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे गेले होते मारण्यासाठी. डॉट बॉल येतोय. रियाज आहेत ज्याने विकेट देखील मिळवली होती या आधीच्या षटकामध्ये. अनिल म्हात्रे यांची. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. MVP चौकार. बाबू येत आहेत. प्रल्हाद भोईर यांचे ते छोटे बंधू आहेत. माऊली डेकोरेशन आणि बकासूर बैलाचे बिग फॅन आहेत. गोलंदाजी मार्गवरती योगेश भोईर येत आहेत या 6व्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 88. 5 षटकांमध्ये 88 बनवल्यात. अपील करतायत LBW ची आणि अपीलला फेटाळली आहे कारण की लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. जेव्हा जेव्हा LBW ची अपील होते तेव्हा तेव्हा पंच 4 गोष्टी प्रामुख्याने विचार करतात. पिचिंग, इम्पॅक्ट, हिटिंग आणि हाईट फॅक्टर. पिचिंग आउटसाइड लेग होती हे सांगितलं पंचांनी. मुकेश गायकर नामवंत खेळाडू आहेत आणि गेली 3 ते 4 वर्ष त्यांना आपण ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय आणि काय केलं फिल्डरने हा देखील प्रश्न पडलेला आहे. पियुष होते. 2 धावा कंप्लीट. जिथे एकही धाव नव्हती विकेट देखील मिळाली असती परंतु झेल सोडला. मुकेश गायकर ज्याने बाईक मिळवली. सोनू भांगर कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये गेली 12 ते 13 वर्ष तो देखील खेळतोय आणि त्याचं जे स्वप्न होतं बाईक मिळवण्याचं ते स्वप्न देखील पूर्ण झालं. नेहमीप्रमाणे लेट पण थेट सोनू भांगर वेलकम स्वागत आहे. आणि काय घडले या चेंडूवरती. खराब फिल्डिंग. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. वन 0-1. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 101. 6वं षटक सुरू आहे. अजूनही 12 चेंडू इथून शिल्लक आहेत. या चेंडू नंतर लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 102. 102. चला या पुढील सामना असेल स्वामी 11 आणि गावदेव मारळ या 2 टीम मध्ये. bye 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 bye
दोन टीम मध्ये सामना असेल. धावसंख्या आहे 102. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 7व्या षटकामध्ये येत आहेत बालम. हाफ ट्रॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, नाराज आहेत उमेश पालवे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आहेत. उमेश पालवे, पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल. 102 धावा धावफलकावरती आहेत. फक्त दिशा दिली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. फुल टॉस चेंडू होते, त्याला कव्हर ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरला खेळतायत. मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल, एकने पुढे जाईल 107. मिस्टॅमिंग झेलची शक्यता असे. रियाज डाऊन दी बॉल. रियाजने हा झेल पकडलेला आहे. विकेटचं पतन. मनीष धुमाळ बॅक टू द पवेलियन. राहुल येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 107. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आदेश भोईर. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 108 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा सामना आहे. अजूनही शिल्लक या षटकामधील. सबमरीन डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 108 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. चला टॉस साठी या. स्वामी 11 आणि RK 11 वरप या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या टीमचे बाबू गोलंदाजी मार्ग होती. पियुष येत आहेत.
108 धावा धावफलकावरती आहेत. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 109 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 109 धावा धावफलकावरती. मारळ वरप प्रीमियर लीग सीझन 6 6वं हे वर्ष आहे. ग्रामस्थ मंडळ मारळ, ग्रामस्थ मंडळ वरप, आदरणीय निलेश दादा कडू, निखिल दादा पाटील, प्रेमदादा सुरोशे, राज भोईर, अनिल म्हात्रे, मनीष धुमाळ, चेतन पाल, ही सर्व मॅनेजमेंट कमिटी आहे. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे. चांगलं कमबॅक मित्र म्हणून केलेलं आहे पियुष 11 या टीमने. या मॅचमध्ये अंतिम षटक आहे. 5 षटकांमध्ये 88 बनवल्या होत्या. असं वाटलं की 130 ते 140 धावा होतील, परंतु त्यानंतर गोलंदाजी खूप चांगली झाली. बालम, योगेश आणि आता मात्र पियुष देखील इम्प्रेस करतायत. बालमने अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं आणि धावसंख्येला ब्रेक लावलं 7व्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा लागतीये आणि आलाय हा डॉट बॉल. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 कलरचे पेन आहेत नयन धुमाळ यांच्या हातामध्ये. ऑफिशियल गुणलेखक आणि खूप चांगली माहिती तो देखील देतो आहे. असं म्हटलं तर प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक. बॅकबॉन आणि खूप चांगली कामगिरी नयन धुमाळ करतायत या स्पर्धेसाठी. त्यांना देखील आपण सलग 9 दिवस आपण पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू आहे आणि विकेट मिळवली आहे फलंदाज झाल्या बाद. नक्कीच मामा, 5 दिवस तुमच्या माध्यमातून किंग्स प्रीमियर लीगमध्ये जेवणाची उत्तम व्यवस्था होती. अजूनही चव ती गेलेली नाही आमच्या जिभेवरून. क्या बात आहे. रोहित भोईर येत आहेत. आमचे रोशन भोईर यांचे छोटे बंधू भुऱ्या. 2 चेंडू शिल्लक. सुरेख कमबॅक केलंय पियुष 11 या टीमने. फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाहीये पियुष 11. हा संघ चॅम्पियन संघ होता कल्याण तालुका प्रीमियर लीगचा. निखिल पाटील आणि विष्णू शिंगोलिया सरांचा पुरस्कर्ते. 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 110. बघा 39 मिनिटं घेतली, 38 मिनिटं आणि 30 सेकंद घेतली ती, म्हणजेच या 8 षटकांसाठी. त्याबद्दल पियुष 11 आपलं देखील मनापासून आभार. आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 110 आणि 111 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. राजेश गायकर आहेत ज्यांनी टाइम सेट केलं होतं मुकेश, आणि 1 मिनिट 38 सेकंद राहिली होती. चला टॉससाठी या. स्वामी 11 आणि RK 11 वरप टॉससाठी यायचं आहे. आणि चला फिल्डिंग लावून घ्या. SR 11 फिल्डिंग लावून घ्यायची आपण.
स्वामी 11 आणि JK 11, RK 11. चला, RK 11 वरप आणि स्वामी 11 वरप या दोन टीममध्ये सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आदरणीय आतिश दादा म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. 111 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी पियुष 11 महारळ या टीमला. चला, स्वामी 11 टीम कॅप्टन. चला, RK 11 टीम कॅप्टन आणि स्वामी 11 टीम कॅप्टन टॉससाठी या. मी प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. 8 षटकांचा सामना आहे. समोर RK 11 संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या संघासमोर 8 षटकांच्या मॅचमध्ये? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? किती धावांपर्यंत असं काही टार्गेट नाही आहे, बट आमच्याकडे खूप चांगले चांगले गोलंदाज आहेत. त्यासाठी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, जेणेकरून कमीत कमी स्कोअर थांबवता येईल आणि बॅटिंग करून चांगल्या प्रकारे सामना जिंकता येईल. तुम्ही स्वतः आयोजक आहात. गेली 5 वर्ष आपण पाहिलेलं आहे यशस्वी आयोजन आणि 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. महाराळ वरप प्रीमियर लीगचे हे आयोजन आपल्या गावातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणे असेल? ॲक्च्युली ही संकल्पना मी आणि माझ्या टीमने जवळजवळ 2020 साली चालू केली होती. नवीन प्लेयरला सगळ्यांच्या समोर आणणं, त्यांना चान्स मिळणं. कारण की अगोदर खूप प्लेयर्स होते, जे फेमस प्लेयर होते तेच खेळत होते. परंतु या लीगच्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन प्लेयर आले पाहू शकता. मंदार पानसरे असेल, त्याच्या व्यतिरिक्त देवेन मस्कर असेल, प्रणित पार्टे असतील, असे अनेक प्लेयर तुम्ही बघताय. ह्या MEPLमुळे त्यांचे चेहरे आज दिसले, त्यांचा गेम आज दिसतो, त्यामुळे आज त्यांची संघात जागा आहे आणि ते टॉप लेवलचे प्लेयर आहेत. ही MEPLची खरी कमाई आहे आणि असेच प्लेयर अजून घडतील हे आम्ही तुम्हाला आश्वस्त देतो. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी, कारण की सामना देखील सुरू झालेला आहे. ऐकूया आपण जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगरे यांचा आवाज. थँक्यू सो मच रोशन संते. तर या ठिकाणी नक्कीच आपण स्पर्धा पाहतात. महाराळ वरप प्रीमियर लीग 2025 पर्व आणि या ठिकाणी पहिला मॅच आपण पाहतात. उद्घाटन सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला पियुष 11 टीम आणि त्यांच्या अगेन फाईट करते SR 11 टीम. प्रथम बॅटिंग केली. 8 षटकांचे सामने आहेत आणि प्रथम बॅटिंग करत असताना 110 धावा बनवल्या गेल्यात त्या SR 11 टीमच्या माध्यमातून आणि 111 धाब्यांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. टीम पियुष 11 संघाला सलामीची जोडी रियाज आणि इस्तियाक पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक महेशचा वापर केलाय आणि मनीष असेल पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं अवांतर धाव मिळाली व्हाईट बॉलला आणि त्यानंतर हा चौकार आलाय फलंदाज रियाजच्या बॅटमधनं. चला, बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल पंच. चेक करूया आपण. तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये या ठिकाणी आपण चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली जाते. थोडासा व्हॅल्यूम वाढवायचा डीजे मास्टर, थोडासा आवाज वाढवा. टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे या ठिकाणी वापर केला जातो. या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 5 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. चौकार जरूर आलाय, परंतु या ठिकाणी भीमरची या ठिकाणी मागणी केली चेक करण्यासाठी. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वामी 11 आणि RK 11. स्वामी 11 आणि RK 11 या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी असेल आणि रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेसफुल असेल. रिव्ह्यू गमावलेला आहे. लक्ष असू ती बॅटिंग करणारी टीम. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मनीष. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज इन्फॉर्म बॅट्समॅन रियाज ऑन स्ट्राईक. यशांच्या पाठीमागे नक्कीच मास्टर माइंड
यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतील अनिल म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मनीष सज्ज होत आहे. पुढचा बॉल आहे षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस होता यावेळेस मात्र एज लागली पाठीमागे. आउटफील भरपूर फास्ट आहे आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट झालाय. बॉल सीमा पार आलाय. अजून एक चौकार रियाजच्या बॅटमधनं. मध्ये ताकद जरूर नव्हती परंतु या ठिकाणी गॅप मधून चेंडू या ठिकाणी निघाला थर्डमॅन कडे आणि चौकार देखील आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धाव फलकावरती आपण पाहिले तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल या षटकातील. ओ इनसाइड आउट खेळतात. फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉवर बेस या ठिकाणी फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत फलंदाज रियाज. धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 111 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं पियुष इलेव्हन या संघाला. निखिलजी पाटील यांचा संघ असेल. पियुष इलेव्हन टीम याच्या आगेच फाईट करतो SR11. मागे खेळतायत. हुक केलाय. फटका चांगला आहे. पॉवर बेस सुरू आहे. खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. रियाच्या बॅटमधनं हा तिसरा चौकार. थँक्यू सो मच. डीजे श्रावणीला आपण पाहतायत आणि अप्रतिम धून त्यांच्या माध्यमातून देखील येते. तुषार यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. अजून एक फटका चांगला आहे. यावेळेस पंच केलाय बॉलला. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर. रियाज ऑन फायर. चौथा चौकार या षटकामध्ये. रियाज बॉलर म्हटलं तर नक्कीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून कारकिर्दीची सुरुवात केली परंतु ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील फार चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे षटकातील शिल्लक. मनीष या ठिकाणी मागणा ठरलाय या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. हो अजून एक चांगला फटका यावेळेस मात्र ऑन द टॉस खेळतायत. कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक जज करतायत. फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या अंतिम बॉल वरती या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीट पॉट टॅट जशात तसे उतर. ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम आपण पाहिलं SR11 त्यावेळेस देखील 23 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि आता बॅटिंग करत असताना त्यांच्या अगेन्स्ट पियुष इलेव्हन टीमने देखील धावा बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा फलकावरती बिनगडी बाद. चांगली बॅटिंग रियाजच्या माध्यमातून. डीजे यांचं देखील नक्कीच आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतो या ठिकाणी आयोजकांच्या भूमिकेमध्ये निलेश दादा कडू असेल. त्याचबरोबर निखिल दादा पाटील असेल. आमचे प्रेमजी सुरोशे असतील. आमचे मित्र नक्कीच राज भोईर आणि अनिल म्हात्रे मनीष धुमाल यांच्या माध्यमातून महाराळ वर प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहेत. उमेश येत आहे दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकला फलंदाज इस्तियाक पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल डीप राहिला. खाली राहतो चेंडू. स्ट्रॉंग अपील केली जाते. कॉटबियनसाठी अपील जोरदार केली परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. येस पंचांच्या भूमिकेमध्ये मुकेश गायकर आणि राजेश गायकर आपल्याला पाहायला मिळतात. मानिवली गावचे दोन्ही पंच ऑफिशियल अंपायर. खरीस गेल ज्यांना म्हटलं जातं नक्कीच टिटवाला विभागातील कल्याण ग्रामीण मधील खरीस गेल युपमध्ये दिली गेली आहे. नक्कीच मुकेश गायकर देखील असतील पंचांच्या भूमिकेमध्ये. हाफ ट्रॅकर होता. टॉस खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये. खेळाडू जजमेंट नाहीये. उलट्या पद्धतीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. असे झेल फार कठीण असतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे नक्कीच बॉडी बॅलन्स त्याच्यानंतर नियंत्रित लक्ष हवं असतं आणि एक्झॅक्ट झेल कुठे कॅरी करायचा हे देखील ठरवावं लागतं फार कमी वेळामध्ये.
परंतु झेल या ठिकाणी ड्रॉप झाली आणि धावा मिळतात या चेंडूवरती. एकूण पुन्हा एकदा 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 23-23 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. आमच्या समोर ऑफिशियल गुणलेखक आमचे मित्र नयन धुमाळ देखील जॉईन असतील. अनेक साऱ्या स्पर्धा सध्या तरी ते कव्हर करतायत. चांगलं गुणलेखन तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ते करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 खेळाडू टीसी घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू ऑन साइड मध्ये मिड विकेटला खेळाडू पाहायला मिळतो मनीष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उमेश. हो यावेळेस मात्र शफल झाले. बॅकफूट वरती गेले. हुक केला पाठीमागे. पुन्हा एकदा आउटफील्ड भरपूर फास्ट आणि बॉल लॉंग लेग सीमा रेखा बाहेर. चौकार. या 4 ने पुढे सरकेल. पुन्हा एकदा 27 आकड्यावरती संघ पोहोचलाय. चांगली बॅटिंग होती. एका बाजूला रियाज, दुसऱ्या बाजूला इस्तियाक आपल्याला पाहायला मिळतात. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करतात. स्वप्नवत सुरुवात केली आहे आपल्या टीमसाठी. लॉफ करायचं होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं परंतु गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगानं आला आणि खाली राहतो थोडासा चेंडू. एसएनच्या पाठीमागे क्लोज किपिंग मध्ये आपल्याला अनिल म्हात्रे पाहायला मिळतात. चांगली विकेट किपिंग देखील. डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या षटकामध्ये उमेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पूल केलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खेळाडू जवळपास नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती वाईडिश लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. अजून एक चौकार इस्तियाकच्या बॅटमधनं. चला बॉल द्यायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग होती. आमच्या समोर साई भक्त रोशन संते सर देखील जॉईंट आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. दरवर्षीप्रमाणे नक्कीच पदयात्रा ते करत असतात. पायी शिर्डी यात्रा ते करत असतात आणि साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्यावरती नेहमीच या ठिकाणी राहिलाय आणि नेहमीच राहावं देखील आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. फटका यावेळेस पुन्हा एकदा चांगला पाठलाग केलाय बॉलचा. लो फुल टॉस चेंडू होता. पाठवलाय त्याला. कव्हर सीमा रेखा बाहेर. लगातार चौकार येत आहेत फलंदाज इस्तियाकच्या बॅटमधनं. फलकावरती रियाज. एकूण 35 धावा फलकावरती. येस 2 षटकामध्ये आपण पाहिलं होतं नक्कीच बॅटिंग ज्यावेळेस करत होता संघ SR11 टीम त्यावेळेस 36 धावा होत्या आणि सेमच आपण पाहिलं गेलं तर बॅटिंग आता केली जाते. त्यांच्या पाठीमागे हा पाठलाग भरपूर चांगला सुरू केलाय. टीम पियुष 11 संघानं 35 धावा बनवल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बॅट हवी आहे. चला रियाजला बॅट हवी आहे. येस पंच. बॅटिंग पॉवर प्ले. ओके बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केलेला आहे. 35 धावा फलकावरती बिनगडी बाद. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी पाहायला मिळते. ज्या प्रकारे रोशनने देखील सांगितलं ज्यावेळेस बॅटिंग करत होता SR11 टीम त्याने षटकार जास्ती मारले परंतु त्यांच्या अगेन्स्ट आता बॅटिंग करत असताना चौकार ठोकतायत पियुष 11 संघाचे खेळाडू रियाज आणि इस्तियाक. 111 धाव्यांचा पाठलाग सुरू या मॅच मध्ये. चांगली स्पर्धा आणि चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. बिग बॅटल आणि बिग फाईट हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची. जास्त वेळ आपण घेऊ नका. टीम SR11 35 बनल्यात. अजूनही 76 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकरला फलंदाज सेट बॅट्समॅन ज्याच्या बॅटमधनं 4 ते 5 चौकार आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये तो रियाज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्ग मध्ये पहिलं षटक फार मागडे गेले. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. मनीष धुमाल येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. 3 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला बॉल या षटकातील
हो चांगला फटका गॅप शोधली गॅप भेदली आहे बॉटम हँडचा खूप चांगला वापर फटक्यावरती बॉल कव्हर सीमारेखा बाहेर चौकार. सूचना असेल आमचे सर्व लीग मध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्याकडे जर बॉल गेला तर तो प्लीज बॉल आपण मॅच बॉल आतमध्ये लगेच पाठवायचा आहे. तो जमा आपण करू नका या ठिकाणी सूचना असेल तुम्हाला. धावसंख्या आपण पाहिली तर वेगानं पुढे सरकली अजून एक चौकार आलाय चौकाराच्या मदतीनं 39 वरती पोहोचलाय संघ. स्टॉपवॉच देखील लावला गेलाय वेळेच्या आधारावरती नक्की सामने या ठिकाणी कव्हर करायचे षटक कंप्लीट करायचे. 39 धावा फलकावरती ओव्हर द विकेट. लो फुल टॉस पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला सीमा पार चौकाराची आतिषबाजी. एका बाजूला रियाज दुसऱ्या बाजूला इस्तियाक चौकार. होती नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील नयन आपण पाहिलं तर 4 ते 5 चेंडू फुलटॉस टाकलेत या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर मनीष धुमाल ना पुढचा बॉल ऑन साइडला खेळतात त्यावेळेस मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये चेंडू लॉंग मध्ये खेळाडू येतील वेगान आलेत आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 44 44 धावा धाव फलकावरती. चांगला फटका परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात धाव रोखू शकले नाहीयेत मनीष. वेगानं धाव देखील कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्या 45 जर्सी नंबर रोहित शर्मा येतोय. आमचे समालोचक मित्र रोशन सत्याचे आवडते खेळाडू रोहित शर्मा यांचा आकडा 45 धावा धाव फलकावरती. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा रिस्की शॉट नाहीये. पुरेपूर पॉवर बेसचा देखील योग्य तो वापर केलाय. या मॅच मध्ये ऑन द टॉस खेळले फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. श्री त्या ठिकाणी होते आणि श्रीनं हा झेल कॅरी केलाय फलंदाज बाद विकेटचं पतन. श्री त्या ठिकाणी होते आबा कारंडे यांचे नक्की सुपुत्र त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केलाय. धावसंख्या 45 45 आकड्यावरती पहिला धक्का लागलाय परंतु ज्या पार्टनरशिपची आणि ज्या धावांची गरज होती ती धावा या ठिकाणी आपल्या टीमसाठी बनवल्यात. रियाजनं फार चांगली बॅटिंग केली एकूण त्यानं स्कोर बनवलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नयन आम्हाला माहिती देतील. चला काउंट केला जातील धावा त्याच्यानंतर आपण बालम येत आहेत न्यू बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती 29 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी फलंदाज रियाजने. गतीमध्ये परिवर्तन होतं चेंज ऑफ पेस गती कमी केली या बॉलवरती नक्कीच मनीषनं आणि डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पियुष इलेव्हन टीम 111 धावेचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 45 धावा धाव फलकावरती. अजूनही षटक शिल्लक असेल तब्बल आपण पाहिले गेले तर 5 आणि 66 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम मीटिंग नकोय बघा लक्ष असू द्या सूचना येतात आयोजकांच्या. निलेश दादा कडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सूचना देत आहेत. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक केला जाईल तेव्हा तुम्ही स्वीट अँड शॉर्ट टीम मीटिंग करू शकता. आपण आता फिल्डिंग लावून घ्यायची डीजे. अनिल म्हात्रे येतात चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती.
नेहमीच फलंदाजी फार चांगली केली नक्कीच आपल्या टीमसाठी. अनिलम लीग मध्ये खेळत असताना कशा प्रकारे कामगिरी राहील, गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतायत इस्तियाक ऑन स्ट्राईक. यस, रियाज बाद झाले परंतु त्यांचे बंधुराज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असतील. इस्तियाक खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 66ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेला खेळतायत. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू जज करतील तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळते. धावसंख्या 46 आकड्यावरती पोहोचते. अजूनही 65 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बाला मलिक न्यू बॅट्समॅन कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण की सुरुवात फार चांगली झाली आणि मिडल ऑर्डर मध्ये येत असताना या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती जिम्मेदारी उचलावी लागेल ह्या मॅचची देखील. दुसऱ्या बाजूला ब्रेक थ्रूची देखील गरज असेल टीम SR11 संघाला. ऑन साइडला खेळतायत, आडव्या बॅटने खेळलेत. उमेश या ठिकाणी असतील, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आउटपिच थोडीशी खराब आहे आपण पाहिलं गेलं तर मिड विकेट रिझनला. त्याच अनुषंगाने थोडासा वेळ देखील घेतला उमेशनं थ्रो फेकण्यासाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती फलकावरती आपण पाहतोय. 48 धावा पाहायला मिळतील. पुढचा बॉल अनिल. फुलटॉस, स्लो फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतोय. गती कमी होती नक्कीच हवेमध्ये बॉलची आणि प्रयत्न 100% केलेत बॉलला देखील अडवण्याचे उमेशने. येस, उमेश पालवे असतील फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण ते करतात आपल्या टीमसाठी. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. यावेळेस मात्र फुल टॉस. पुन्हा एकदा नोचा इशाराला भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमा रेखा बाहेर. 7 येतोय, 7 धावा मिळतील या चेंडूवरती. खराब चेंडू पाहायला मिळतो नक्कीच. भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय. 9+6 एकूण 7 धावा मिळतील. फ्रीडचा देखील इशारा. लो फुलटा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत. उमेशकडे फार चेंडू येतात. खराब क्षेत्ररक्षण. हुलकावणी दिले चेंडू आणि चेंडू सीमा पार. फ्रीडच्या बॉलवरती देखील आल्या 4 धावा. चौकार. गेला नक्कीच वेग मिळतो. धावसंख्या पोहोचली आहे 61. 61 धावा धावफलकावरती. ज्या प्रकारे धावाचा वेग सुरू होता त्याच प्रकारचा वेग सुरू ठेवलाय फलंदाज बालमने देखील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस. वारंवार फुल टॉस चेंडू होतात आणि पुन्हा एकदा नोचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 2 बीमर चेंडू आले त्या षटकामध्ये, त्यामुळे या ठिकाणी चला नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीन वरती. तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये आपण चेक करूया. चला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पंचांची चर्चा करायची. रियाज त्यानंतर जायचं या देखील सूचना असतील आणि अनिल आपण देखील सूचना करायच्या आहेत. चला नक्कीच एका धावेची पेनल्टी असेल पीयूष 11 या संघाला, कारण की पंचांना विचारूनच आपल्याला आतमध्ये यायचंय. रियाज आपण नियमांचं उल्लंघन केलंय त्यामुळे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने 1 धावेची पेनल्टी असेल.
सर्वांसाठी नियम सेमच असतील, लक्ष असू द्या नक्कीच. सर्वांसाठी या सूचना असतील. कोणताही संघ खेळत असो त्या संघाने नक्कीच प्रत्येक खेळाडूंना अगोदर पंचांना कॉल करायचा आहे, त्याच्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊ शकता. आणि नो बॉल असेल, येस, बीमर चेंडू पंचांनी घोषित केला, पाहणी केली आणि नो बॉल असेल. 2 बीमर चेंडू हाताळलेत. गोलंदाज अनिल म्हात्रे आता नक्कीच या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये, त्यामुळे आता गोलंदाज चेंज केला जाईल. सदुसष्ट धावा फलकावरती आणि फ्रीडचा हा चेंडू असेल, पंच इशारा करायचा आपण. जिंकण्यासाठी 44 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नक्कीच बालम आणि इस्तियाक मध्ये पार्टनरशिप घडते. विकेटची गरज आहे, ब्रेक थ्रूची गरज आहे टीम SR11 या संघाला. गोलंदाजी थोडीशी महागडी झाली. पहिलं षटक आपण पाहिलं नाही, 21 धावेचं. त्याच्यानंतर दुसरं षटक 14 धावेचं होतं उमेशांचं आणि तिसरं षटक 10 धाव्यांचं होतं. आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला, लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. अवांतर हवेत धावसंख्या पुढे सरकेल. 68 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 64 धावा फलकावरती. 47 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट यावेळेस पाहावं लागेल आणि चांगला चेंडू आहे. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर गेले होते फटका खेळण्यासाठी. लेगस्टम्पच्या वरून हा चेंडू गेला, पंच देखील सांगत असताना, आणि डॉट बॉल असेल. चला, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज सलामीबीर ओपनिंग ब्लास्टर इस्तियाक ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकर ऑन द टॉस खेळले, फटका चांगला, क्या बात आहे. स्क्रीनच्या समोर खेळले बॉल पहिल्या टप्प्यावरती नाहीये. यस, पंच सांगतायत की बॉल सीमा पार. इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हा षटकार असेल. आपण स्वीट अँड शॉर्ट टीम मिटिंग केली गेली आणि चर्चा केली गेली मैदानाच्या आतमध्ये. कोणाला षटक येणार सोपवायचं. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे मॅच मध्ये. आपण पाहिलं तर 41 धावेची एक सूचना आली आहे नक्कीच सर्व संघांसाठी. ड्रिंक्स ब्रेक साठी नक्कीच आपण 12 मॅनला पाठवायचं पाणी घेऊन नक्कीच नेक्स्ट मॅच पासून. या देखील सूचना असतील प्रत्येक संघाला. चला, 42 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 70 धावा धावफलकावरती आहेत. 112 धाव्यांचं टार्गेट नक्कीच असेल. पेनल्टी ऍड करून
उमेश पालवे यांचे नक्कीच बंधुराज येत आहेत. गणेश पालवे 5व्या षटकामध्ये त्याला फास्ट केल्याचं आहे. सामन्याला नक्कीच विलंब आपण करू नका. टीम SR11 24 चेंडू आणि 42 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज बालम ऑन स्ट्राईक. षटकार देखील आलाय बालमच्या बॅटमधनं. फुल टॉस आणि पुन्हा एकदा नो बॉल असेल. हाईट फॅक्टर भरपूर होता आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. घडतंय काय या मॅच मध्ये? मनीष धुमाल यांनी 5 चेंडू फुल टॉस लागले. अनिल म्हात्रे यांनी दोन भीमर असतील ना. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा भीमर चेंडू आलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते SR11 टीमच्या माध्यमातून. त्याचा फायदा मिळतोय. फ्रीट्स हा चेंडू असेल. चेअर अप करतात मनीष. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि लाईन चुकीची असेल. पंच सांगतात वाईट बॉलचा इशारा. फ्रीटची संधी अजूनही लागू असेल. धावसंख्या 72 72 धावा धावफलकावरती. 40 धाब्याची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये ओव्हर द विकेट गणेश. ऑन साइडला खेळले. फटका चांगला आहे. मनीष साठी असेल डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतील फेकतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 73 73 या आकड्यावरती पोहोचते. 39 धाब्याची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. अजूनही सामना बॅलन्स असेल. इथून जर विकेट कॅरी केले कुठेतरी नक्कीच धावा या षटकामध्ये कमी खर्च केला तर मॅच मध्ये कमबॅक करेल टीम SR11 संघ देखील. गणेश पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. हा ट्रेकर होता. आडव्या बॅटने खेळले. समोर खेळतात. फटका चांगला आहे. लॉंग ऑपरेशनला खेळाडू उपस्थित आणि एक धावे ते मिळते. थ्रो चांगला आहे तो. एक धावे ते मिळेल. धावसंख्या 74 74 धावा धावफलकावरती. 38 धावेची अद्याप गरज असेल सामना जिंकण्यासाठी. लो फुल टॉस ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्वला मनीष असतील. एक धाव कंप्लीट आणि चांगलं क्षेत्ररक्षण मनीषच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकच धावे ते मिळेल. हे षटक नक्कीच सुरुवातीला आपण पाहिलं. पहिला बॉल भीमर आपण पाहिला. त्याच्यानंतर फार चांगलं कमबॅक करत आहेत गोलंदाज गणेश. आतापर्यंत नक्की सिंगल या षटकामध्ये येतात. धावसंख्या 1 ने पुढे सगळी आहे. 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस सर्व काही ठीकठाक होतं परंतु वारंवार या मॅच मध्ये नक्कीच फुल टॉस चेंडू जास्त येत आहेत. फुल टॉस चेंडूचा मारा होतोय आणि त्या चेंडूवरती आलाय हा षटकार फलंदाज इस्तियाकच्या बॅटमधनं. नक्कीच 8 ते 9 चेंडू हे फुल टॉस आलेत या मॅच मध्ये. गणेश षटक आतापर्यंत चांगलं होतं परंतु एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणी महागात पडू शकते. चूक केली. फुल टॉस चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि त्याच्यावरती षटकार आलाय. अजून एक फटका लॉफ करायचा होता. मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आलेत. एकच धावे ते मिळेल. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. इस्तियाक आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 82 82 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी फक्त 30 धावेची गरज असेल. या षटकामधील चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि पाठवला गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. चौकार षटकारांची आतिषबाजी आणि लगातार फुल टॉस चेंडूचा वर्षाव. चौकार. आली आहे आयोजकांच्या वतीने. नक्कीच जो खेळाडू नक्कीच जर्सीचे नक्कीच पैसे देईल त्याच्यासाठी नक्कीच टी शर्ट दिलं जाईल. फ्री ऑफ कॉस्ट नाहीये हे देखील सूचना असतील. आणि नक्कीच पान गुटखा कोणी खाऊ नये.
जो जो संघाचा खेळाडू पान गुटखा खाऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्या संघाला नक्की पेनल्टी असेल आणि याच ग्राउंड वरती लागली होती पेनल्टी. सुजित होते नक्कीच आय थिंक थर्ड मॅन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ते पान खाऊन नक्कीच फिल्डिंग करत होते. काही के पान बनारस वाला 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस आणि यावेळेस मात्र फायदा उचलू शकले नाहीयेत. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय. मनीष आलेत वेगानं तोपर्यंत मिळते नक्कीच एक धाव. धावसंख्या नक्कीच धाव फलकावरती आपण पाहताय 87 धाव फलकावरती 25 धावेची गरज आहे. 12 चेंडू आतापर्यंत फुल टॉस आलेत रोशन या सामन्यामध्ये. अजूनही काउंट केले नाहीयेत परंतु आय थिंक 12 आलेत. मनीष धुमाल कॉन्फिडन्स भरपूर होता नक्कीच सामना मी जिंकणार परंतु कॉन्फिडन्स थोडासा लो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. सामना बॅलन्स असेल अजूनही. राऊंड द विकेट आप ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा मनीष जात आहेत आणि पायाच्या साह्यानं बॉलला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करतील तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. राज भोईर यांचं देखील आगमन होतंय. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील RK11 या संघांमध्ये. RK11 संघाची नक्कीच प्रथम फलंदाजी असेल. धावसंख्या आपण पाहिली तर नयन 89 धावा फलकावरती 23 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 16. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग वरती उमेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेंड करतात सक्षम ठरत नाहीये. डॉट बॉल आलाय. येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच जर डॉट बॉल आले तर कुठेतरी ते डॉट बॉल उपयुक्त ठरू शकतील टीम SR11 टीम साठी देखील. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल तरी सूचना आम्ही तुम्हाला करतोय. पुल करतायत. फटका चांगला. खेळाडू उपस्थित वेट करतायत. बॉलचा वाट पाहतायत. गणेश त्या ठिकाणी होते. नक्कीच चौकार असेल मनीष कारण की चौकार असेल. सर्वजण पाहणी करतायत. बॉल ज्यावेळेस पकडला त्यावेळेस मात्र लाईन वरती पाय पडलाय. चला नक्कीच आपण चला चेक करूया आपण हरकत नाहीये. रंगी नक्कीच संघासाठी महत्वाचा असेल आणि क्रुशियल मोमेंटला हा सामना आलाय त्यामुळे या ठिकाणी आपण चेक करूया. टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल. हॅलो चला नक्कीच चौकार असेल कारण की ज्यावेळेस माझा चेंडू पकडला त्यावेळेस सीमारेषेवरती पाय लँड झाला. पाहणी सर्वांनी देखील केली होती परंतु आपण लाईव्हच्या आधारे या ठिकाणी चेक देखील केलं गेलं आणि चौकार असेल. येस इक्वेशन सांगतो तुम्हाला. धावसंख्या चौकाराबरोबर पोहोचली. 93 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी 19 धाव्याची गरज असेल या सामन्यामध्ये आतापर्यंत. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तोच फटका आणि खेळाडू आलेत. गणेश पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मधनं एक धाव कंप्लीट. एक धावी ती मिळते विजयासाठी. 18 धावेची गरज असेल. गणेश आणि उमेश दोन्ही बंधुरच या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत SR11 टीमच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचतील मनीष स्क्वेअर लेग रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. मनीष फार वेगानं पोहोचतात आणि एक धावी ती मिळतीये. सहा षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होता आणि धावसंख्या टोटल आपण पाहिली तर 95 धाव धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. स्पीड अप करून खेळायचं. लगेच क्षेत्ररक्षण आपण लावायचं आहे. टीम SR11 DJ.
डीजे मास्टरच्या माध्यमातून. चला 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स असेल. हाय षटक फार महत्वाचा असेल या सामन्याचं. निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जर कुठेतरी कमी धावा आल्या तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. हेमंत टेंबे येतात गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक केला फलंदाज. सेट बॅट्समॅन इस्तियाक आतापर्यंत बॅटिंग करतात. एकूण धावसंख्या आपण पाहिली 32 धावसंख्येवरती ते बॅटिंग करतात. हो पहिला चेंडू हवेमध्ये. शॉर्ट पॉइंट रिझनला खेळाडू उपस्थित होते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिझनला जजमेंट व्यवस्थित मिळालं नाही आणि एक धाव फार महत्वाची आहे आणि मिसफील होतीये. एक धाव वाचवावी लागेल या सामन्यामध्ये नक्कीच SR11 टीमला. 11 चेंडू आता विजयासाठी गरज असेल ती 15 धावेची. ओव्हर द विकेट. हो फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मध्ये खेळलेत. शतरक्षक प्रयत्न करतात परंतु त्यांना बीट करून चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. फलंदाज इस्तियाकच्या बॅटमधनं अजून एक फलंदाज इस्तियाकच्या बॅटमधनं आणि धावसंख्या पोहोचली आहे 101 या आकड्यावरती. विजयासाठी 11 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. प्रत्येक गोलंदाज महागडा ठरलाय या सामन्यामध्ये SR11 टीमच्या माध्यमातून. ओ यावेळेस मात्र थोडासा फुटवर्कचा वापर केला होता. अपील देखील करतात यष्टीरक्षक अनिल म्हात्रे परंतु पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल असेल. 9 चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. येस 38 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत इस्तियाक. अप्रतिम बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. रियाजने देखील खूप चांगली भागीदारी त्याच्यासोबत केली. चांगला फटका बॅकफुट वरती गेले. पंच केला बॉलला. गॅप मध्ये खेळले. पुन्हा एकदा बॉलला पाठवला. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर. अजून एक चौकार. चौकारांची बनवू नका. अप्रतिम संगीत येत आहे डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील. 105 धावा राफल कावरती. 7 धावेची गरज. बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 1 धावे ते मिळते. 106 धावा राफल कावरती. आता फक्त 6 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 5. 7 बॉल आणि 6 धावेची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. दोन्ही संघ आपण रेडी राहा लगेच. स्वामी 11 आणि RK11 या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. आपण सज्ज राहायचं. RK11 टीम बॅटिंग करणार आहे आणि स्वामी 11 टीमचं क्षेत्ररक्षण असेल. डेट घोषित करतायत पंच. ओव्हर द विकेट. लेग बिफोरची अपील केली आहे परंतु या ठिकाणी पंच सहमत नाही आहेत. लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल मिळेल. सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 5 धावेची या सामन्यामध्ये. डीजे अप्रतिम संगीत देत आहेत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील. डीजे श्रावणी तुषार या ठिकाणी असतील जॉईंट. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक सगळं. 6 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. अंतिम षटक गोलंदाज आलेत दीपक. पहिला बॉल आहे षटकातील. राईट अमोर द विकेट.
ओ चांगला चेंडू, येस लाऊड अपील, येस इट इज आउट. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. बालमला परतावं लागेल माघारी आणि आता गरज येणारे 5 बॉल विजयासाठी. 5 धावेची गरज. रन बॉल इक्वेशन डीजे. मशनी बॅट्समॅन येतात. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती योगेश. कल्याण ग्रामीणचे हार्दिक पांड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं योगेश येत आहेत. योगेश भोईर फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती. 5 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धावेची गरज असेल. डॉट बॉल येणं फार महत्वाचं असेल टीम SR11 संघासाठी. ओ क्या बात आहे, फटकन लाजवाब ट्रेडमार्क स्ट्रोक आणि बॉलला पाठवला सीमा रेखा बाहेर. योगेश भोईर खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी केली आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. 43 धावा बनवल्या. नॉट आउट इनिंग साकारली. तो इस्तियाक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. याचे इस्तियाक 43 धावा बनवल्या आपल्या टीम साठी. खूप चांगली बॅटिंग. इस्तियाक ठरलाय सामन्याचा सामनावीर.